तरचा पुढचा नियम असा आहे की जर एखाद्या स्पेलिंगमध्ये किंवा शब्दामध्ये ए नंतर लगेच एस के किंवा एस टी आले, म्हणजे या कॉन्सोनंटची जोडी जर आली तर एचा उच्चार आ असाच करायचा, जसं मगाशी आपण केलं की नाही. जर ए नंतर डबल एल आले तर आ येणार. हा, सेम तसं या ठिकाणी ए नंतर जर एस के किंवा एस टी याची जर जोडी आली तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, त्याचा उच्चार आ करायचा. जसं आता इथं MASK, तर ए नंतर SK ही जोडी आलेली आहे, तर त्याचा उच्चार म ए आहे, हो की नाही. तर मा असं होणार आहे, मा स क. आणि मी मध्ये एका ठिकाणी सांगितलंय बघा, जेव्हा दोन कॉन्सोनंट एकत्र येतात तेव्हा पहिला जो असतो तो अर्धा होतो आणि दुसरा पूर्ण, म्हणजे ते जोड अक्षर होतं. जसं की स आणि क एकत्र आलेत तर स अर्धा झाला आणि त्याला क जोडलं तर काय होणार आहे बाळांनो, स्क असं. म्हणजे जसं मास्क, तसं इथं सुद्धा प आहे आणि ए आहे, हो की नाही. आणि त्याच्यानंतर एस टी आहे. हा, आपण इथं घेतला नियम एस टी आलं तर. हा, मग आता इथं सुद्धा कसं होणार आहे, सुरुवातीला यस आणि टी हे दोन कॉन्सोनंट आहेत. मग यस हा जर अर्धा घेतला, स ला ट जोडलं तर स्ट असं होणार आहे, हो की नाही. तर इथं काय होणार आहे, पास्ट. हे ल आहे. आता ह्याला ए जोडला कारण उच्चार आ येतोय, ला. आणि इथं स आणि ट, लास्ट. हाही नियम लक्षात घ्या. हा, इथं बास्क, फास्ट, कास्ट आणि टास्क. कळालं.